मी या वार्षिक स्नेह संमेलनाच्या निमित्ताने सहर्ष स्वागत करतो। सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। सर्व स्वर्गीय आमदार झंबरशेठ तांबे, त्याचप्रमाणे कैलासवासी जयराम शेठ लोटे, कैलासवासी दत्तोबा शेठ सुकाळे, कैलासवासी बबू आयलू आमले, कैलासवासी बाबुराव आमले यांच्या दूरदृष्टीपणामुळे 11 नोव्हेंबर 1968 साली पुष्पावती विद्यालय नावाचे एक ज्ञान मंदिर या ठिकाणी उभे राहिले। त्यावेळी पिंपळगाव जोगा, बल्लाळवाडी, आलमे, बनकर फाटा व डिंगोरे परिसरातील वाड्या वस्त्यावरील विद्यार्थ्यांना ज्ञानगंगेच्या प्रवाहात आणण्यासाठी या महान व्यक्तींनी हे कार्य केलं। हनुमान मंदिरात भरणारी ही शाळा गावातील काही मान्यवर तरुण तडफदार व्यक्तिमत्व, त्यामध्ये राष्ट्रपती पारितोषिक विजेते सेवानिवृत्त कस्टम अधिकारी सुनील आमले साहेब, वसंतराव लोहटे, लक्ष्मणदादा लोहटे व इतर सर्व मुंबईमध्ये नोकरी निमित्ताने गेलेले आपले डिंगोरे गावचे सर्व तरुण तडफदार एकत्र आले आणि ग्रामस्थांच्या मदतीने 1993 साली हनुमान मंदिरात भरणाऱ्या शाळेचा कायापालट या तरुणांनी केला। आपण आज या निमित्ताने सर्वजण उपस्थित आहात, या सर्वांचं मी या शाळेच्या वतीनं आणि ग्रामस्थांच्या वतीनं सहर्ष स्वागत करतो। आणि या शाळेला आज 50 वर्ष पूर्ण झाली असताना अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये आणि अतिशय चांगल्या प्रकारचा कार्यक्रम या ठिकाणी साजरा होत आहे। जवळजवळ 8 दिवसापासून या कार्यक्रमाचं नियोजन आणि आयोजन या शिक्षकांनी आणि सर्व स्टाफने, त्याचप्रमाणे मुख्याध्यापकांनी करून प्रो कबड्डी स्पर्धा असतील, वक्तृत्व स्पर्धा असतील, हे सर्व कार्यक्रम एकदम उत्तम प्रकारे पार पाडण्यात आले। आणि आज या शेवटच्या दिवशी गॅदरिंगच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने हे सर्व मान्यवर आपल्याला लाभलेले आहेत। खरं म्हणजे मला ह्या सोहळ्याला येण्यासाठी आपले साहेबांनी बराच प्रयत्न केला आणि एक दिवशी ते ऑफिसमध्ये आले आणि ते मला म्हणाले की नाही आबासाहेब, तुम्हाला माझ्या प्रोग्रामला यायचंच आहे। प्रोग्राम काय मला माहीत नव्हता, परंतु ते म्हणले शाळेसाठी आहे। शाळेसाठी म्हणल्यानंतर मी म्हणलं हो येऊ शकतो, पण पूर्ण दिवस जाईल आणि माझं बालपण मला आठवेल असं माझा काय अंदाज नव्हता। मला वाटतं की 1-2 तासासाठी जायचं असेल आणि 2 तासामध्ये परत यायचं असेल। परंतु आज ही समोर मुलं बघितली, त्या माता भगिनी बघितल्या, त्यासाठी वयोवृद्ध बघितले। मी ज्या वेळेला 8वी, 9वी, 10वी आणि 11वी आणि 1ली, 2री, 3री आणि 4थी आणि 5वी आणि 7वी ज्या वेळेला मी माझ्या गावामध्ये शिकलो, त्यावेळेला मला वाटतं मी असाच बसलेलो असेल, असेच माझे वडील इथं बसलेले असतील। माझी आई कधी सुद्धा कुठल्याच प्रोग्रामला आली नाही आणि तिनं मी आतापर्यंत किती शिकलोय, मी PhD झालोय हे तिला अजूनपर्यंत माहित नाहीये। तिला एवढंच माहित आहे की आबा मात्र मोठा माणूस झाला, एवढंच ती बघते। दुसरी गोष्ट म्हणजे माझा एक लहान भाऊ आमदार आहे, सुरेश भाऊ काळे त्याचं नाव आहे। आमदार तो कसा झाला, आमदार कशामुळे झाला, आमदार कसा करतात, माझ्या आईला अजून ते काही सुद्धा माहित नाहीये। हे सगळं पारंपरिक बोजा खेड्यातला अंगावर घेऊन पडत असताना मला तुमच्याकडे बघितलं, वाङ्मयाकडे बघितलं, संत समाजाकडे बघणारा हा जुन्नर तालुका आहे। त्यामधले बरेचसे लोक माझ्या ओळखीचे आहेत। फक्त आळंदी पंढरपूरला आम्ही पायी चालत जातो, त्या अनुषंगाने मी शिबिडीला राहतो, त्यामुळे खाली राहणारे नेरूळला बरेचसेच जुन्नरची लोक माझ्या ओळखीचे आहेत। काही हरिनाम सप्ताहामध्ये आम्ही एकत्र असतो। म्हणून मी तुम्हाला ना आज फक्त एवढंच सांगणार आहे की मी मोठा कसा झालो। कदाचित बरं का इतर विषयातली थोडीशी काहीतरी असणारी एखादी व्याख्या विसराल, परंतु तर मी आज तुम्हाला जे भाषण सांगतोय ते मात्र ना शेवटपर्यंत वर्षी 11वी झाल्यानंतर मुलींनी पार एकदम सासरी जाईपर्यंत लक्षात ठेवायचं आणि मुलांनी जोपर्यंत नोकरीचा पहिला पगार आईच्या हातात येत नाहीये तोपर्यंत ते भाषण तुम्ही लक्षात ठेवायचं। हा सगळा प्रवास करत असताना 1955 साली पेळ हे गाव माझं, तासगाव तालुका, जिल्हा सांगली, आर पाटलाच्या गावापासून माझं गाव 10 किलोमीटरच्या अंतरावर आहे। आराराबाचं नाव यासाठी घेतो की ते नाव घेतल्यानंतर ना तुम्हाला सर्वसाधारण समजतं की माझं गाव पश्चिम महाराष्ट्रामध्ये तासगाव तालुक्यामध्ये आणि जिल्हा सांगलीमध्ये आहे। ह्या गावामध्ये 1955 साली मी जन्माला आलो। माझ्या गावी लाईट नव्हती आणि गावामध्ये फक्त 2 गोष्टी जास्त होत्या, एक म्हणजे 18 विश्व दारिद्र्य आणि भरपूर अंधार, या 2 गोष्टी मात्र भरपूर होत्या।
मी आईला जरी विचारला होता की आई माझा जन्म कुठल्या तारखेला झाला तुला सांगू शकते? माझी आई म्हणते राजा तुझा जन्म कुठल्या तारखेला झाला तो मला माहित नाहीये, कुठला वार होता तो मला माहित नाहीये, फक्त एवढंच माहित आहे की गावचा तमाशा सुटला होता, गावात सगळी माणसं घरात आली होती, एक मग उषा शोधत होती आणि तू माळीत जन्माला आलास, एवढीच माझी जन्मतारखेची नोंद माझ्या आईकडून माझी केली जाते. मी ज्या वेळेला उद्योगपती म्हणून मोठमोठ्या एका स्तरामध्ये वावरतो आणि ज्या वेळेला माझी कमाल अशी वर गेलेली काही लोक बघतात, पण मला ती जन्मतारीख करतात की साहेब तुमची जन्मतारीख सांगावं, कुंडली काढून बघू की काय काय त्यामध्ये राहू की तू कसे होते. म्हणलं साहेब जन्मल्याची वेळच माहित नाहीये, जन्मल्याचा दिवस माहित नाहीये आणि जन्मल्याचा तो वर्ष सुद्धा माहित नाहीये. सर्वांची तारीख शाळेमध्ये गेल्यानंतर 1/1955, 1/1958, 1/1957, 1/1953, 1/1952 सगळे आमचे 6च्या 6 भावंड 1/19 तारखेवर जन्माला. खरं म्हणजे मी बिझनेसमॅन झालो ना केवळ मी माझ्या आईमुळे झालो आणि मी माझ्या वडिलांमुळे झालो. कारण माझ्या आईचं आणि वडिलांचं आमच्यावरती जरी लक्ष नसलं किंवा त्या गरिबीमध्ये त्यांच्याकडे आमच्याकडे बघण्याची ताकद नसली तरी पण ना माझ्या घरामध्ये एक सांप्रदायिक वातावरण होतं. माझ्या घरामध्ये आळंदी पंढरपूरची महिन्याची वारी होती. माझे आजोबा पंढरपूरला चालत जायचे आणि कार्तिकवारीला ते मात्र आळंदीला 8-10 दिवस मुक्कामाला असायचे. प्रत्येक दिवशी दादा पंढरपूरला चालत गेल्याचं मी बघितलेलं आहे आणि हे पंढरपूरला गेलेलं चालणं माझ्या घरामध्ये कदाचित उपवास असेल तर का एकादशीला मी सुद्धा भजन कितीतर दिवस उपाशी म्हणलेलं मला आठवते, कितीतर शनिवारची भजन मी उपाशी म्हणलेले मला आठवत आहेत. पण आमच्या घरामध्ये एकादश मात्र पक्की असायची, एकादशीचा उपवास कडकडीत असायचा आणि माझे वडील मला भजनाला घेऊन जायचे. माझा जो लहान आमदार भाऊ सुरेश खाडे त्याला पण ते भजनाला घेऊन जायचे. आमदार जरा थोडासा चळबळ होतं, ते जरा चंचल स्वभावात होतं, त्यामुळे ते काय करायचं भजनातून मधूनच उठून घरी पळायचं. पण घरी गेल्यानंतर ह्या पट्ट्याला ना खिचडी असायची ना कुणी दिलेल्या गावाचा रताळाचा तुकडा असायचा आणि परत आणखी हा पट्ट्याला भजनामध्ये येऊन बसायचा. अशी भजनं मी बघितली आणि ज्या वेळेला माझी आई 12 आण्यानी 1.25 रुपयाने रोजगार करायला जायची त्यावेळेला मी अक्षरशः 6वीला किंवा 7वीला असेल ज्या वेळेला माझी आई 12 आण्याने 1.25 रुपयाने रोजगार करायला गावामध्ये जायची. त्यामुळे तिच्या मागे मी पण रोजगाराला जायचो, ती भांगलाला जायची, मी पण भांगलाला जायचो. काय त्या वेळेला मला नंबरी नांगराला मला पण घेऊन जायचे, कोळपा धरायला मला पण घेऊन जायचे, ऊस काढायला घेऊन जायचे. ऊसाचं बी बियाणं असं पेरायचं असेल तर त्या बंडीवरून ऊस टाकायचा, पाणी पाजायचं, असं बरेच कामं करत आईच्या ज्या वेळेला मी 7वीला असताना लुगडं जेव्हा डोक्यावरती फाटलं बरं का तेव्हा मला आता असं समजायला लागलं की हे लुगडं ना आता ही जण गुडघ्यावरती फाटेल आणि गुडघ्यावरती फाटल्यानंतर ना ही कासोटा घालेल आणि जर तो कासोटा त्याला नाही घालता आला तर ते दंड करेल. दंड म्हणजे एक दुसरं लुगडं आणि परत दुसरं लुगडं असं वापरून त्याने केलेलं. मी शेवटी माझ्या आईचं दंड लुगडं बघितलं आणि मला असं वाटायला लागलं की माझे वडील त्यावेळेला मुंबईला गटे काम करायचे चित्राटॉकीच्या समोर आणि ह्या दारिद्र्यातून वर जात असताना बापरे 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 काय विचारायची सोय नाहीये. म्हणजे मी 10वीला असताना मला आठवत आहे संस्कृतचा पेपर होता. मला माझ्या बंधूकडून 20 रुपये मिळायचे मला तासगावला असताना. त्या दिवशी 20 रुपये आले नव्हते माझे आणि मला पेपरला पैसे नव्हते म्हणून मी संस्कृतच्या पेपरला स्टाफ रूमच्या बाहेर जाऊन मी रडतो राहिलो. मला सर म्हणाले अरे अशोक आता घंटी वाजली पेपरला तो आता जायला पाहिजे. सर म्हणलं पेपरला जायच्या अगोदर ना माझ्याकडे पेपरला पैसेच नाहीये म्हणजे मी पेपरच लिहू शकत नाही. ते म्हणले अरे 10 मिनिटांमध्ये राजा आता पेपर चालू होईल, आता तुला कुठली पेपर द्यायचे. देसाई सर आतमध्ये गेले, त्यांनी ना त्यांच्या रजिस्टरची टराटरा 8 पानं फाडली. 8 पानं फाडून त्यांनी मला दिली. मला दिल्यानंतर ते म्हणाले आता जा ह्याच्यामध्येच काय द्यायचे दिले. माझ्याकडे तेवढा स्टेपलर नव्हता, दोरा नव्हता म्हणून मी माग बाबळीचा काटा होता माझ्या शाळेच्या बाबळ होती, त्या बाबळीचा काटा मी त्या पेपरला लावला. तुम्हाला फोटो वाटेल 80 मार्काचा पेपर होता, 20 मार्काची माझी वही होती. 20 मार्कापैकी मला 19 मार्क होती. आणि ज्या वेळेला मी पेपर बघितला त्यावेळेला अशी मुलं सर्व तिथे उभा राहत असत आणि त्या उभा राहणाऱ्या मुलामध्ये मला वाटायचं की ज्या वेळेला ते 8वी 9वी 10वी 5 तुकड्या मग त्यातून जो पहिला येणारा मुलगा आहे त्याला सर बोलवायचे की तुम्ही समोर या. समोरून त्या मुलाचा असा सत्कार केला जायचा, त्याचा पेपरला शोकेस बोर्डात लावला जायचा. आणि माझा पेपर तर खरं म्हणजे बाबळीचा काटा होता त्याच्यामध्ये समाज बरोबर एक दिवस नव्हता. आणि अशाच पेपरला मला देसाई सर म्हणाले की आज आपल्या शाळेमध्ये फारच एक मोठं अद्भुत विचित्रपणा म्हणजे अद्भुत एक फार मोठं म्हणजे न भूतो न भविष्यात असा एक प्रसंग झाला.
ते म्हणाले कसला प्रसंग झाला असेल मला काय माहित नाही, कारण संस्कृतला जर पहिला येणारा मुलगा असेल तो कानेटकर असेल, कुलकर्णी असेल किंवा एखादा देशपांडे असेल. ठाणे संस्कृतला पहिले येईल हे मात्र विचित्र फारच वेगळं. पण तो पेपर इतका खुन्नस मध्ये लिहिलेला होता आणि त्या पेपरमध्ये मला 80 पैकी 78 मार्क्स होते, म्हणजे 78 मार्क होते. 2च मार्क माझे ग्रामरसाठी घेत होते. सर म्हणाले हा पेपर वाचून ना, आणि सर म्हणाले बोलत असताना ते पेपर घेऊन रडायला लागले आणि रडत असताना ते म्हणाले की पेपरला 10 मिनिटच फक्त उरली होती आणि 10 मिनिटाच्या अगोदर हाच विद्यार्थी माझ्या तापरूच्या समोर आला आणि ह्या मेलाला मी माझ्या रजिस्टरचे आम्ही प्रेझेन्सी ऍक्शन देतो त्याचे पेपर दिले. त्या पेपरवरती त्यांना विद्यार्थ्यांना दिले. विद्यार्थ्यांना तुम्ही लक्षात ठेवा की कुठल्याही माणसाला कधीही त्याची गरिबी त्याच्या संपूर्ण देहासाठी कधी आडवी येत नाहीये. एकमेव उदाहरण जर बघायचं असेल तर मी सांगतो तुम्हाला, माझ्या 11वीला असताना माझा शर्ट फाटला, माझा लेंगा फाटला आणि 5 एक बार, मला वाटतं या जुन्या माणसाला 5 एक बार साबण माहित असेल, 5 एक बाराची वडी यायची आणि दुसरा एक चावी बार म्हणून चावी बारची वडी यायची. मी माझा लेंगा धुताना थोडा खुन्नस मध्ये धुतला, हा पट्ट्या गुडघ्यावरनं खालीपर्यंत फाटत गेला, मला परत दुसरा लेंगा नाही आहे. माझी परीक्षा फक्त 7 दिवसावर उरली होती आणि या 7 दिवसाच्या परीक्षेमध्ये लेंगा घालायला नाही, शर्ट घालायला नाही, आता एसएससी परीक्षा द्यायची कशी एक. मी देसाई सरांकडे गेलो, परत देसाई सर म्हणले देसाई सर मला दुसरा लेंगा नाही, मला शर्ट नाहीये. 1972चा दुष्काळ पडला होता, त्यामध्ये माझी एसएससी झाली आणि त्या 72 मध्ये खायचेच बोंबाबोंब होते तिकडे तिकडे, त्यात लेंगांचा जरा कोण शिवणार. म्हणाले आता काय करणार अशोक, 8 दिवसात कोण शिवून देणार, आता लग्न सरायचे सगळे वेळ दिवस आले, त्या लग्न सरायमध्ये तुला कोण आता लेंगा शिवून देईल, कोण तुला शाळेत शिवून. सर म्हणलं काहीतरी करा, कोणाचा तर दुसरा असेल तर त्यानंतर तुमचा कोणाचा तर गावातला मुलाचा द्या. सर म्हणलं चल अजंता स्टोर मध्ये जाऊ. अजंता स्टोर मध्ये आम्ही गेलो, मला एक लेंगा आणि सगळ्याचा कपडा घेतला. बजरंग टेलरकडे गेलो तासगावला, बजरंग टेलर सांगितलं एवढा कपडे शिवून द्यावं 2 दिवसात. तू म्हणलं हो सर 2 दिवसात नाही मिळणार, लग्न सर आहे 8-10 दिवस इकडे बघा, रात्रंदिवस घरी झोपायला जात नाही. ती म्हणाली बघा दुसऱ्याचं लग्न सर आहे, एखादं कमी जास्त एवढं चालेल पण तुम्ही असं करा, त्या पोराचं शिवून द्या म्हणजे पोरगं एसएससीला पास होईल आणि एसएससीला पास झाले तर ना त्या मुलाला एवढं तुमचं तर धन्यवाद लागतील काय विचारायची सोय. ती म्हणाला सर देतो पण मी 70 रुपये जास्त घेणार. म्हणजे 70 रुपये तुम्ही जास्त घ्या. 1972 साली मला आठवतंय माझ्या सरांनी माझ्या कपड्यासाठी 70 रुपये जास्त दिले, मला शर्ट पॅन्ट सोडलं. ते शर्ट आणि पॅन्ट मी माझ्या ज्या दिवशी घातलं त्या दिवसानंतर मी परीक्षा संपन्न कंप्लीट झाली, गावाकडे गेलो तोपर्यंत धुतलं नव्हतं. पण परीक्षेचा एक लफडा असा झाला मी तुम्हाला सांगतो. गणिताचा पेपर होता, गणिताच्या पेपरला मला माझ्या वडिलांनी सांगितलेलं होतं की आबा कदाचित ना हा दुष्काळ असेल, ते गेलं ते ओझं होतं राहिलं ते माझं आहे असं म्हणून जगायचं. माझ्या वडिलांनी मला इतकं शाबासकीपणा दिला होता त्या म्हणाला की ते म्हणाले 72च्या दुष्काळामध्ये गरीब हारेबा कुंभाराची गाडगी जाऊ दे, जर्मनची भांडी जाऊ दे घरातून बाहेर राजा, जोपर्यंत पळसाची पानं आहेत ना शेतावरती तोपर्यंत तू घाबरू नको जाबा, फक्त ना पळसाच्या पाण्याचा द्रोण पत्राळा करून वाढू तुला. त्यामुळे जर पळसच उभं नाही तर मग समजायचं की आपली गरीब आहे. हे उदाहरण माझ्या डोक्यामध्ये असं ठणकून होतं की मला एसएससीला असताना बोर्डिंग मध्ये झोपायला चादर नव्हती, पांघरायला सुद्धा चादर नव्हती. मी एका चादरमध्ये हुडहुडी करून झोपायचो आणि ज्यावेळेला जास्त संधी वाचायची त्यावेळेला मी गणित, फिजिक्स, केमिस्ट्री आणि इंग्लिशचे ग्रामर इतकं सुंदर वाचायचो की मला पैकीच्या पैकी मार्क पडायचे. मी 72ला स्पेशल अंकगणितामध्ये ह्या खुन्नसमध्ये ज्या वेळेला माझ्या तिमाहीच्या, सहामाहीच्या, नवमाहीच्या परीक्षा व्हायच्या त्यावेळेला त्या परीक्षेला लिहिलेलं असायचं वरती पेपरला की कुठलेही 6 प्रश्न सोडवा, परीक्षेला लिहिलेल्या पेपरावर प्रश्नपत्रिकेवर लिहिलेलं असायचं. मी माझ्या उत्तरपत्रिकेवर लिहायचे की कुठलेही 6 प्रश्न तपासा असं करायचो. आणि हे प्रश्नपत्रिका ज्या वेळेला सराकडे जायची तेव्हा सर मला म्हणायचे खोडसळपणा काय करतोय, असं टाइमपिसपणा बरोबर नाहीये, अगदी व्यवस्थित वागायला पाहिजे. प्रश्नपत्रिकेवर लिहिलेले असते 6 प्रश्न सोडवा, तुला काय झाले तू प्रश्न उत्तरपत्रिकेवर का लिहितोस रे, 6 प्रश्न तपासा. म्हणलं सर कॉन्फिडेंट सांगतो 100 पैकी 100 मार्क पडायला पाहिजे. दुष्काळ होता, पेपर माझा तपासायला घेतला. दुसरी सर म्हणजे उभा राहा बाजूला. 1696 मार्कापर्यंत मी आलो. 4 मार्क टाकतील इज इक्वल टू देअरफॉर आणि ठेवणे कसे आहे, लेखणी कशी आहे. माझा हँडरायटिंग फार सुंदर होतं, फार म्हणजे इतकं सुंदर हँडरायटिंग बरं का की दिवसभर लिहिलेला पेपर जोशी सर सगळ्या वर्गामध्ये दिवसभर ते दाखवत राहायचे. हा सगळा प्रकार ते म्हणाले उभा राहा. 96 पर्यंत गेलो. 4 मार्कासाठी म्हणले 98 मिळतील, 100 मिळणार नाही.
98 म्हणल्यानंतर मी रडायला लागलो आणि सर म्हणाले अरे 98 पडले ना, रडतोस कशाला? म्हणलं सर गावाकडे दुष्काळ पडलाय, जर माझ्या बापाला माहित पडले की मला त्याने सुद्धा 100 पैकी 100 मार्क पडलेत, तरी सुद्धा म्हणलं गावाचा दुष्काळ कमी होईल, मला तुम्ही 100 पैकी 100 मार्क द्या. जोशी सर म्हणले पट्ट्या वा रे वा, बापासाठी म्हणे तुला 100 पैकी 100 मार्क देतो. आणि तो 100 पैकी 100 मार्काचा पेपर मार्क माझ्या बोर्डामध्ये किंवा म्हणण्यापेक्षा माझ्या त्या शोकेस मध्ये लावलेला मी स्वतः बघितलेला आहे. इतका सुंदर पेपर. आणि मला सर आणि जोशी सर म्हणायचे राजा तू लहान राहणार नाहीस मोठा होशील, लहान राहणार नाहीस तू मोठा होशील. आणि यासाठी मला ती ग्रामर इंग्लिशचं इतकं चांगलं शिकवायचे की त्या ग्रामरच्या इंग्लिशचा सगळा एकूण एक भाग जो असेल त्यांनी माझ्याकडून एवढा तंतोतंत करून घेतलेला होता. मी माझ्या कंपनीमध्ये जवळजवळ आता सांगतो तुम्हाला, मी इंटरनॅशनल उद्योजक आहे. माझ्या कंपनीमध्ये जवळजवळ 182 इंजिनियर काम करतात. 182 पैकी एमटेक आणि बीटेक असणारे जवळ 67 इंजिनियर आहेत. आणि मी एका इंजिनियरला हायेस्ट जो पगार देतो, तुम्ही सगळे शेतकऱ्याच्या आया बहिणी आहात, शेतकऱ्याची मुलं आहात, शेतकऱ्याचे मायबाप आहात, एका इंजिनियरला तुम्ही पगार देतो ना, त्याचा एका महिन्याचा पगार ना 12 लाख रुपये आहे. एका महिन्याचा पगार त्याचा 12 लाख रुपये आहे. हा 12 लाख पगार देताना बरं का मी त्याच्यावर सही करतो, माझा हात थोडा सुद्धा थरथरत नाही. मी सही करताना 12 लाखावरती बरं का माझा थोडा सुद्धा हात थरथरत नाहीये. 3000 माणसांची रोजीरोटी माझ्याकडून केली जाते. समुद्रामध्ये जवळजवळ 2000 माणसं काम करतात समुद्रामध्ये आतमध्ये. आणि जी जहाजं वगैरे आम्ही घेतो ती मोठाच परागण आहे. आणि त्याच्यातून होत असताना मी माझ्या आईला कधी गावाकडे जातो. माझी 100 एकर शेती आहे, 45 एकर माझी द्राक्षाची बाग आहे, जवळजवळ 26 ते 28 माझी गायी आहेत. कोंबडी कुत्र विचारून गायीसाठी ते भरपूर केलेलं आहे. जवळजवळ 10 एकराची हळद आहे, 25 एकर ऊस आहे. आणि शेतकऱ्याचा बच्चा म्हणून नका जगायला मला फार बरं वाटतं. पोट घातला काय, दुबईला गेलो काय, राजवाड्यात राहिलो काय, आणि कुठे लंडनला गेलो काय, अमेरिकेला गेलो काय. ह्या दिवसामध्ये आईच्या हातची जर पावट्याची आमची नाही खाल्ली त्या 4 महिन्यामध्ये, तर मला वाटतं ते सुखच वाटायला सुरुवात होते. त्यामुळे मी कुठे जरी असलो आणि जर गावाकडे जायचं असलं तर मी आईला लगेच फोन करतो, सांगतो आई मी शनिवारी गावाकडे येणार आहे, पावट्याची आमटी तेवढी करून ठेवू, मी लगेच येतो 6 वाजता. हे पावट्याचं आमटीचं लाकडं जे आहे ना ते कसे ह्या मातीत रुजले. आज तुमचं प्रदर्शन बघताना बघितलं बरं का प्रदर्शन. आज बॉम्बेला पण खूप आपण प्रदर्शन बघतो. मी बॉम्बेला पण बऱ्याच विटनेस करतो. अरे ही पोरं यांना जर चांगला एखादा जर व्यवस्थित शिक्षक जर मिळाले, त्यांना प्रबोधन करणारे जर चांगले शिक्षक मिळाले, तर मला नाही वाटत की त्या रूममध्ये बघितलेली पोरं का बॉम्बेच्या कुठल्याही एखाद्या PRCच्या मुलापेक्षा कमी नाहीये. त्याच्या मुली जर बघितल्या, इथं डान्स करणाऱ्या काय मुली बघितल्या, आता त्यांच्याकडे जे बसवलेलं ते बघितलं. अरे काय विचार काय करताय, खेड्यामध्येच कुठं तर इथं लपलेलं आहे, खेड्यामध्येच कुठं इथं लपलेलं आहे बरं का. ते शहरामध्ये लपलेलं नाहीये, शहरामध्ये ते लपलेलं नाही. मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो, ते लपले ते खेड्यामध्ये तर लपले. अशाच एका खेड्यातून एखादा मुलगा मोठा होईल आणिच आहे. मित्र, याच शाळेमधून 1996 साली मी 10वी पासआउट झालो. आपल्या सर्वांना मी चांगला परिचयाचा आहे, माझं कुटुंब परिचयाचं आहे. माझे आई वडील, आमची शेती, आमचा व्यवसाय आणि आमची गावाशी असलेली नाळ आणि बंद, यामुळे माझी आपल्या सर्वांमध्ये नेहमीच उपस्थिती आणि उठबस असते. वेगळं सांगायला नको, वडील माथाडी कामगार होते. 90च्या दशकामध्ये त्यांची कंपनी बंद पडली आणि आम्हाला गावाला यावं लागलं. गावी आलो. खासदार साहेब, धरण बांधलं होतं, परंतु धरणामध्ये पाण्याचा साठा धरला नव्हता. त्याच्यामुळे आल्यानंतर 27 गुंठे शेतीमध्ये करायचं काय? मग हाताला मिळेल ते काम करायचं. आई मजुरीला जायची, वडील हाताला मिळेल ते काम करायचं. माझा लहान भाऊ योगेश आणि मी मग त्या 27 गुंठ्यामध्ये जे काही पिकायचं त्याच्यामध्ये आम्ही आंतरपीक घ्यायचो. मग मेथी असेल, शेपू असेल किंवा छोटा मोठा जो काही भाजीपाला असेल तो सायकलवर बांधायचो. बऱ्याचदा बाजाराळी, राजवाडा, त्या काळात धरणाचं काम चालू होतं म्हणून कॉलनी, आपण धरणाची कॉलनी, इथे आम्ही जात तो भाजीपाला विकत आणि त्याच्यातून जे काही येत त्यावर त्या दिवसाची गुजराण होत. हे सांगताना मला काही ठसवायचं नाहीये,
या सगळ्या गोष्टींचे आपण साक्षीदार आहात. सुभाष मामा लवटे असतील, पंडू मामा लवटे असतील, 9वीला होतो, शिडशिडीत बांधा होता, आता थोडं वजन वाढलंय. परंतु त्यावेळेस मला मजुरीने कोणी काम देईना. 9वीच्या सुट्टीमध्ये म्हटलं करायचं काय, सुभाष मामा लवटेंकडे गेलो आणि मामा म्हटलं मला तुमच्याकडे काम करायचंय. मला म्हटलं तू काय काम करणार, म्हटलं तुम्ही सांगाल ते. सुभाष मामांचा टोमॅटोचा बाग उभा करण्याचं काम चालू होतं. सुभाष मामा म्हणजे घरातली व्यक्ती आमच्या आईशी त्यांनी सकाळी संपर्क साधला. दूध घालायला आले होते. म्हटले बाई मंगेशला माझ्याकडे पाठव, मी त्याला तयार करतो. सुभाष मामांनी मला पहिल्यांदा काम दिलं आणि त्याच्यानंतर मी परत मागे वळून बघितलंच नाही. काम म्हणजे कसं, नोकरी करणं म्हणजे काम नाही, काम सुरू करणं म्हणजे काम. वडिलांना जसं मला शक्य होईल तशी मदत करत होतो, मजुरी करत होतो. वेळ मिळाल्यास बनकर फाट्यावर झेंडूची खरेदी करायची. आमदार साहेब झेंडूची खरेदी करायचो. वय 15 होतं. रात्री उभं राहायचं दत्तवाडीच्या स्टॉपला आणि ते झेंडू दादर, शहाड, फुलेश्वर इथे घेऊन जायचे आणि ते विकायचं. असं कामही 2 वर्ष केलं. मजा आली. शिक्षण चालू होतं. वडिलांची तीव्र इच्छा होती की मंगेशने पुण्यात शिकावं. त्यांनी काहीतरी खटाटोप केला. आपल्या गावातले सुधाकर कुलकर्णी यांचे चिरंजीव रवींद्र डिंगोरकर लावतात, कारण ते गाव सोडून पुण्यात गेले, गावाची ओळख विसरले नाही. त्यांनी मला पुण्यात शिक्षणासाठी नेलं. पार्ट टाइम नोकरी केली, शिक्षण घेतलं आणि पहिली नोकरी मिळाली ती गोपीनाथजी मुंडे साहेब यांच्या साखर कारखान्यावर. ओळख नाही, भाग माहित नाही, कसं काय झालं हे माहित नाही. उज्ज्वलजी केसकर पुण्यातले एक नगरसेवक, त्यांनी सहज मला विचारलं. मी त्यांच्याकडे ऑफिस बॉय म्हणून पार्ट टाइम काम करायचो. मला म्हटले अरे तू मेहनती दिसतोस, एक काम कर ना, साखर कारखान्यात एक नोकरी आली आहे, जरा इंटरव्ह्यू देऊन ये, बघू काय होतंय ते. गेलो, इंटरव्ह्यू दिला, सिलेक्ट झालो आणि तिथे पोहोचलो. 2-3 वर्ष तिथे नोकरी केली. कामाचा झपाटा चांगला होता. साहेबांच्या साखर कारखान्याबरोबर सीडॅकचा प्रोजेक्ट असो, त्या काळात आलेले प्रायव्हेट साखर कारखाने असो, साहेब मला डेप्युटेशनवर पाठवायचे आणि वेगवेगळे असे 9 कारखाने मी त्या काळात सॉफ्टवेअरच्या दृष्टीने इम्प्लिमेंट केले. परत म्हटलं आता मोठी जेब घ्यायची, परत नागरी भागाकडे जायचं. मग परत शोधाशोध सुरू केली. खासदार साहेब मला सांगायला आनंद होतो, आपण ज्या झेनिथ कंपनीमध्ये सुरुवात केली होती आपल्या करिअरची, योगायोगाने टाइम्स ऑफ इंडियामध्ये एक त्यांची जाहिरात प्रसिद्ध झाली होती. पुण्याला मी चाललो होतो आणि सहज ती जाहिरात बघितली आणि अप्लाय केलं, ईमेल पाठवलं, इंटरव्ह्यूचा कॉल आला, गेलो आणि मुंबईत सिलेक्ट झालो. झेनिथने ज्यांना उभं केलं की 2 माणसं इथे आहेत, मी आणि खासदार साहेब मला वाटतं. तर मग त्याच्यानंतर मागे वळून बघितलंच नाही. ओरॅकल टेक्नॉलॉजी असो, HDFC बँक असो, अशा वेगवेगळ्या ठिकाणी नोकरीच्या संधी मिळत गेल्या. माझा लहान भाऊ योगेश शिकत होता, BSc केलं, MBAच्या शिक्षणासाठी पुढे गेला आणि मग मी म्हटलं त्याचं MBA झालं की नोकरी सोडायची, उद्योजकताची काल करायची. आता उद्योजकता कशी आणि काय याचं बाळकडू नव्हतं, परंतु माझ्या वडिलांची तीव्र इच्छा होती. कधी काळी इथे जे जुने ग्रामस्थ बसले त्यांना माहित असेल, माझे वडील माथाडी कामगार म्हणून जाण्या अगोदर ते एक उत्कृष्ट डिझेल इंजिनचे फिटर होते. त्याच्यामुळे त्या कामाची माहिती, त्यातून मिळणारं उत्पन्न या सगळ्याची त्यांना जाण होती. आणि ते आम्ही नोकरीत गेल्यापासून आम्हाला दोघांना भावांना म्हणायचे की अरे नोकरी नका करू, मला वाटतं तुम्ही उद्योजक व्हावे. बाबांचं स्वप्न पूर्ण करायचं. गाठीला थोडा पैसा आला होता,
भाऊ MBA झाला होता आणि तुम्हाला सांगतो अगदी एका दिवशी आम्ही दोघांनीही नोकरीचे राजीनामे दिले आणि म्हटलं उद्योजक व्हायचं. आई म्हटली अरे काय करताय. आईला भीती वाटली. आईने समजावून सांगितलं दोघांना. मला HDFC बँकेत असल्यामुळे 3 महिन्याचा नोटीस पिरियड होता, भावाला 2 महिन्याचा. सुरुवात केली. मग काय करतो आम्ही हेही महत्वाचं आहे. गेल्या 8 वर्षामध्ये वेलॉफ सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेडची स्थापना केल्यानंतर आम्ही जे काही अचीव्ह केलंय, माझी कंपनी जी आहे ती सायबर सिक्युरिटी सॉफ्टवेअर बनवते आणि सायबर सिक्युरिटीमध्ये जगामध्ये ज्या 3 मोठ्या नावाजलेल्या कंपन्या आहेत, त्या ATM आणि बँकिंग मध्ये जे काही हॅकिंग होतं त्याच्यामध्ये माझ्या कंपनीचा समावेश आहे. आदरणीय खाडे साहेबांनी सांगितलं की त्यांच्याकडे 187 इंजिनियर्स आहेत, 3000 फील्डवर कामगार आहेत आणि 2000 कामगार त्यांचे समुद्रामध्ये आहेत. साहेब माझा आवाका लहान आहे. माझ्याकडे 100 इंजिनियर आहेत, BTech, MTech, MCA झालेले. माझ्याकडे कामगारांची गरज नसते, पण 100 इंजिनियर्स आहेत माझ्याकडे आणि ते दिवस रात्र सायबर सिक्युरिटी मध्ये काम करत असतात. जगातली मॅकॅफी असो, जी अमेरिकन कंपनी आहे, स्पॅनिश कंपनी आहे, GMV चेकर, आणि भारतामध्ये ATM टर्मिनल सिक्युरिटी, सर्व्हर टर्मिनल सिक्युरिटीला सॉफ्टवेअर आणि सेफगार्ड करण्याचं काम फक्त आणि फक्त माझी कंपनी काम करते. माझ्याकडे ICICI बँक, CMS, त्याच्यानंतर पोर्टो, ब्राझिलियन कंपनी, GTS कॉर्पोरेट, अशा वेगवेगळ्या मोठमोठ्या कंपनीत ग्राहक बनून आहेत. मी आणि माझा भाऊ योगेश सिद्ध करतोय दिल्ली अजून दूर आहे. मोठ्या गप्पा नंतर मारेन तुमच्याशी. थोडक्यात सांगायचं तर आजची जी शिक्षण पद्धती आहे त्या शिक्षण पद्धतीचा बाकुलबा व्हायला लागलाय. आपण काय करतो की अरे इंग्लिश मीडियम स्कूल आहे, मला हे आपल्या शाळेने नाही सांगितलं इंग्लिश मीडियम स्कूल आहे तिथे मुलं घालू, मग आपली मुलं मोठी होतील. अहो मग मी आणि खाडे साहेब कोणत्या शाळेत होतो, खासदार साहेब कोणत्या शाळेत होते, तेही मराठी शाळेतूनच शिकून गेलेत ना. तर मला हे सांगायचंय की शिक्षणाच्या दर्जामध्ये सुधारणा केली पाहिजे. बस फक्त आणि फक्त पुस्तकी शिक्षण करून जमणार नाही, तर त्याच्या पलीकडे जाऊन मुलांना शिकवलं पाहिजे, त्यांचं इंग्लिश सुधारलं पाहिजे, त्यांच्यामध्ये सर्वाधिक निर्माण केला पाहिजे, त्यांची स्वप्न मोठी केली पाहिजे, त्यांना स्वप्न मोठी दाखवली पाहिजे. APJ अब्दुल कलाम आपल्या भारताचे माजी राष्ट्रपती ते म्हणायचे की मुलांना स्वप्न बघा. त्यांना ज्या ज्या वेळेस संधी मिळायची मुलांबरोबर बोलायची त्यावेळेस त्यांच्या भाषणातला एक पॉइंट ठरलेला असायचा की मुलांना तुम्ही स्वप्न बघा. स्वप्न बघितली की तुम्हाला प्रेरणा मिळते आणि प्रेरणा मिळाली की तुम्ही मोठे होता. तर स्वप्न बघणं हे तितकंच आणि तितकंच महत्वाचं आहे. आदरणीय मुख्याध्यापक आस्वर सरांनी, शितोळे सरांनी, उकिरडे सरांनी या शाळेची नवीन वास्तू बांधण्यासाठी जो काही संकल्प सोडलाय आणि त्या दृष्टीने सभानंद लोटे असतील, आमचे आंबले साहेब असतील आणि ज्यांची नावं मला आता आठवत नाही, असे सर्वच जण स्वतःच्या परीने मदत करतायत. शाळेची इमारत झाली पाहिजे. सर आमची इच्छा आहे, ग्रामस्थांची इच्छा आहे, माजी विद्यार्थ्यांची इच्छा आहे. मी ही जी काही इमारत होऊ घातली आहे त्यासाठी अनेक कंपन्यांच्या CSR फंड्स बरोबर बोलतोय. 15 दिवसापूर्वी आपली मीटिंग झाली, आपण सुतोवाच केलं. मी काही CSR फंडशी बोलणी केली. प्रयत्न करू, जितकी होईल तेवढी रक्कम आपण आणू आणि शाळेची इमारत पूर्ण करू. परंतु ज्याला म्हणतात थारीचा वाटा, तो थारीचा वाटा उचलण्याची माझी आणि माझा भाऊ योगेश या दोघांची इच्छा आहे. आणि आम्ही दोघांनी ठरवलंय की या शाळेच्या कामी
आम्ही आमच्या कुटुंबियांच्या वतीने रुपये 5 लाख रुपये देणगी देणार. त्याचबरोबर या शाळेसाठी म्हणून जे काही यथाशक्ती तुम्हाला आमच्याकडून मदत लागेल तुम्ही या. आमचे दरवाजे उघडे आहेत आपल्यासाठी. जेवढा वेळ देता येईल तेवढा वेळ आम्ही आपल्याला देऊ आणि आम्ही प्रयत्न करू की ही शाळेची इमारत एक देखणी इमारत, एक आदर्शवत इमारत इथे उभी राहील.